बुद्ध वंदना जी आहे ती चैत्यभूमीच्या इथे घेतली जाईल आणि त्यानंतर ही सगळी मंडळी पुन्हा एकदा बाहेर येतील आणि ह्या ठिकाणी छोटे खाली एक भाषणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला जाईल. पण आता आपण जर पाहिलं तर आता नुकतीच वंदना जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ह्या वंदना साठी जे आहेत ते राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकीकडे भीमवंदना जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या सगळ्यांकडून आता भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात आहे. प्रज्ञा, आज चैत्यभूमीवरती हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी उपस्थिती दर्शवतात, बाबासाहेबांना अभिवादन करतात. या सगळ्याच्या निमित्तानं कशी व्यवस्था तिकडे आयोजित करण्यात आलेली आहे? आपण जर पाहिलं तर प्रज्ञा, रांग जी आहे ती रांग एकदम अतिशय सुनियोजित पद्धतीने यंदा करण्यात आलेली. गर्दीचं काटेकोरपणे नियोजन जे ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन त्या अनुषंगाने पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तैनात आहेत. आणखी महत्वाची बाब म्हणजे की जे अनुयायी मोठ्या प्रमाणात चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी मूलभूत ज्या सुविधा आहेत किंवा त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी त्यांची व्यवस्था जी आहे दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात करण्यात आलेली. मग शौचालय असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, अंघोळीच्या पाण्याची व्यवस्था असेल, ह्या सगळ्यांची व्यवस्था जी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात करण्यात आलेली. तर दुसरी बाब म्हणजे की जाण्याचे आणि येण्याचे मार्ग जे ते वेगवेगळ्या पद्धतीने ठरले, त्यामुळे एकाच ठिकाणी जे ती गर्दी केली जात नाही. त्यासोबतच जो मुख्य रस्ता आहे चैत्यभूमीला येण्याचा तो पूर्णतः पोलिसांनी रिकामा ठेवलेला आहे. त्यामुळे ते येथे मंडळी मंत्री महोदय येतात फक्त त्यांनाच आणि त्यांच्याही सोबत 1 किंवा 2च वाहनांना या ठिकाणी परवानगी दिली जात आहे. इतर कार्यकर्त्यांना आतमध्ये घेतलं जात नाहीये. दुसरी बाब म्हणजे यंदा ही संपूर्ण रांगेत 700 ते 800 मीटरवर सुद्धा तैनात उभारण्यात आलेले. त्यामुळे ते अनुयायी शाळा लेकरासह अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात. त्यासाठी व्यवस्था जी ती करण्यात आलेली. पोलीस प्रशासनाकडून यंदा ते सुसज्ज असं नियोजन करण्यात आले. त्यामुळे कुठेही गर्दी होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. संपूर्ण परिसरात CCTV वरून लक्ष निगराणी जी ती ठेवण्यात आलेली आणि आणखी महत्वाची बाब म्हणजे की रस्त्यावर कचरा होऊ नये त्या द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. तर अभिवादन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, चित्रा वाघ हे सगळेजण उपस्थित आहेत. त्यासोबतच प्रकाश आंबेडकर उपस्थित आहेत. अमित साटम यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या नेत्यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सुद्धा उपस्थिती आहे आणि थोड्याच वेळात इथे शासकीय कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल. मुख्यमंत्री संबोधित करतील, राज्यपाल देखील संबोधित करतील. आज राज्यभरातून अनेक भीम अनुयायी चैत्यभूमीवर येऊन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. संविधानाची मूल्य या भारताच्या मातीला देण्याचं महत् कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून घडलं. उपेक्षितांना जगण्याचा अधिकार
स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य त्यांनी या भारतीय समाजाला देऊ केली आणि भारतीय समाजावरचं त्यांचं ऋण हे न फेडता येण्यासारखं आहे. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यातले